मायेची सावली. पुण्याच्या सहकारनगर भागातील सुमन मधू नावाचा तो बंगला अतिशय शांत आणि प्रसन्न परिसरात होता. बंगल्याच्या अवतीभोवती लावलेली पारिजातकाची, मोगऱ्याची झाडे आणि तुळशी वृंदावन यामुळे तिथले वातावरण नेहमीच अतिशय प्रसन्न असायचे. या घरात राहायचे मधुकरराव कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी सुमनताई. मधुकरराव हे स्थानिक हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक होते. त्यामुळे त्यांच्या स्वभावात एक प्रकारची शिस्त आणि करारीपणा होता, पण आतून ते अत्यंत मऊ मनाचे होते. सुमनताईंनी आयुष्यभर घर आणि मुलांचा सांभाळ केला होता. त्यांचा एकुलता एक मुलगा आनंद हा एका मल्टीनॅशनल बँकेत सिनियर मॅनेजर या पदावर होता. 2 वर्षांपूर्वी या घरात राधिका सुनेच्या रूपाने आली. तशी राधिका मूळची कोल्हापूरची, अत्यंत सुसंस्कृत, शांत आणि तितकीच स्वाभिमानी सुद्धा. ती स्वतः एका नामांकित IT कंपनीमध्ये प्रोजेक्ट लीड म्हणून कार्यरत होती. लग्न ठरतानाच राधिकाने एक गोष्ट स्पष्ट केली होती की लग्नानंतर ती आनंदच्या आई वडिलांसोबतच राहील. आजकालच्या काळात स्वतंत्र राहू इच्छिणाऱ्या मुलींच्या गर्दीत राधिकाचा हा विचार ऐकून कुलकर्णी दाम्पत्य अत्यंत सुखावलेले होते. लग्नाचे सुरुवातीचे दिवस खूप छान गेले. राधिकाची कॉर्पोरेट लाईफ धावपळीची होती, तरीही ती घरच्या जबाबदाऱ्या एकदम चोखपणे पार पाडायची. सुमनताईंनीही तिला सुनेसारखे नाही तर मुलीसारखे सांभाळले होते. राधिका, तू दिवसभर लॅपटॉप समोर बसून थकतेस ग. संध्याकाळी स्वयंपाकघरात येत जाऊ नकोस, मी आहे ना करायला, असे सुमनताई नेहमी प्रेमाने म्हणायच्या. तर मधुकररावही कौतुकाने म्हणायचे, आमची राधिका एकाच वेळी कोड लिहू शकते आणि सुंदर, अतिशय सुंदर पुरणपोळीही बनवू शकते. घर कसे अगदी हसते खेळते होते. पण संसारचे दिवस नेहमी सारखे राहत नाहीत. सुखानंतर दुःखाचं कड येणारच, हा निसर्गाचा नियम आहे. ते जुलै महिन्याचे दिवस होते. पुण्यात सलग 4 दिवस मुसळधार पाऊस पडत होता. आभाळ पूर्णपणे ढगाळलेले होते आणि अंधारून सुद्धा आलेले होते. आनंद एका महत्त्वाच्या बिझनेस ट्रिपसाठी आठवड्याभराकरता दिल्लीला गेला होता. त्यामुळे घरात फक्त राधिका आणि तिचे सासू सासरू एवढेच होते. त्या दिवशी सकाळी 6:30च्या सुमारास सुमनताई नेहमीप्रमाणे बागेतील देवाची फुले काढण्यासाठी मागे गेल्या. पाऊस पडून गेला होता, त्यामुळे तिथल्या फरशीवर आता हलकी अशी शेवाळ आलेली होती, जी अजून कोणाच्या लक्षातच आली नव्हती. आणि त्या शेवाळल्यामुळेच सुमनताईंचा पाय अचानक घसरला. एक भीषण किंकाळी हवेत विरली आणि त्यानंतर फक्त शांतता पसरली. ती किंकाळी ऐकून स्वयंपाकघरात चहा बनवणारी राधिका धावतच मागच्या दाराने बाहेर आली. तिने पाहिले की सुमनताई जमिनीवर पडल्या होत्या आणि वेदनेने विव्हळत होत्या आणि त्यांचा उजवा पाय मात्र विचित्र कोनात वळला असा दिसत होता. आई, काय झालं आई? राधिकाने घाबरून विचारले. तिने तिच्या सासऱ्यांना आवाज दिला, बाबा लवकर या, आई खाली पडली आहे. मधुकररावही धावत आले. सुमनताईंना उठवण्याचा प्रयत्न केला,
पण त्यांच्या पाठीतून आणि खोबऱ्यातून एक तीव्र कळ आली. राधिकाने कसलाही वेळ न घालवता सोसायटीच्या वॉचमनला बोलावले. स्वतः कारची चावी घेतली आणि शेजारच्या जोशी काकाच्या मदतीने सुमनताईंना गाडीत घालून थेट हॉस्पिटल गाठले. हॉस्पिटलमध्ये तातडीने एक्स-रे आणि MRI करण्यात आला. ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर कुलकर्णी यांनी रिपोर्ट पाहिले आणि त्यांचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी राधिका आणि मधुकररावांना केबिनमध्ये बोलावले. हे बघा कुलकर्णी सर, मॅडमांचं वय वर्ष 72 आहे. हाडांमध्ये ऑस्टिओपोरोसिस आहे, म्हणजेच हाडे ठिसूळ झाली आहेत. पडल्यामुळे त्यांच्या खुब्याचे हाड पूर्णपणे फ्रॅक्चर झाले. शिवाय मणक्यालाही गंभीर मार बसला आहे. आपल्याला तातडीने ही रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागेल, पण वयामुळे रिस्क जास्त आहे. मधुकररावांचे हात थरथरू लागले. आपल्या 50 वर्षांच्या सहचारिणीला अशा अवस्थेत पाहून ते खचले. पण राधिकाने बाबांचा हात हातात घेतला आणि डॉक्टरला म्हणाली, डॉक्टर, तुम्ही सर्जरीची तयारी करा. पैशांची काळजी करू नका. माझ्याकडे कॉर्पोरेट मेडिकल इन्शुरन्स आहे आणि बाकीची व्यवस्था मी करेन. मला फक्त माझी आई बरी हवी आहे. राधिकाने खंबीर आवाजातच तसा म्हणाली. आनंदला दिल्लीत फोनवर सगळी हकीकत समजली, पण तिथल्या महत्त्वाच्या मीटिंग्स आणि फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे त्याला यायला 2 दिवस लागणार होते. राधिकाने एकटीने रात्री हॉस्पिटलमध्ये राहून सासूबाईंची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून घेतली. ऑपरेशन तर झाले, पण खरा संघर्ष आता पुढे सुरू होणार होता. डॉक्टरांनी डिस्चार्ज देताना स्पष्ट शब्दात सांगितले, ऑपरेशन सक्सेसफुल झालं असलं तरी पुढील 4 ते 5 महिने सुमनताईंना बेडवरून अजिबात हलवून चालणार नाही. त्यांना स्वतःहून या कुशीवरून त्या कुशीवरही वळता येणार नाही. सर्व नित्य कर्मे बेडवरच करावी लागतील. त्यांना 24 तास केअरटेकरची गरज भासेल आणि जर काळजी घेतली नाही तर बेड सोर्स म्हणजेच पाठीवर जखमा होऊ शकतात, ज्या या वयात जीवघेण्या ठरतात. घर गाठल्यावर खरी परिस्थिती समोर आली. आनंद घरी आला खरा, पण बँकेच्या नवीन सॉफ्टवेअर मायग्रेशनमुळे त्याला रोज रात्री 10 पर्यंत ऑफिसमध्येच थांबावे लागत होते. त्याने एका एजन्सीकडून मेडिकल अटेंडंट ठेवली, पण ती नर्स 2 दिवसांतच पळून गेली. तिचे म्हणणे होते की आजी खूप चिडचिड करतात आणि मला त्यांचे डायपर सुद्धा बदलू देत नाहीत. त्यामुळे दुसरी नर्स आली, पण तिचे लक्ष सासूबाईंकडे कमी आणि मोबाईलकडेच जास्त असायचे. सासूबाईंना वेळेवर पाणी न दिल्यामुळे त्यांचे डिहायड्रेशन झाले. एक दिवस संध्याकाळी राधिका ऑफिसमधून आली तेव्हा सुमनताई रडत होत्या. मधुकरराव हताश होऊन डोक्याला हात लावून बसले होते. काय झालं बाबा, आई का रडतायत? राधिकाने विचारले. मधुकररावांच्या डोळ्यात अश्रू आले. राधिका बेटा, त्या नर्सने आज सुमनला जेवण भरवताना खूप जोरात ओरडलं. ती म्हणते की सुमन जाणून बुजून हळू जेवते. सुमनला आता त्या नर्सचा प्रचंड धाक वाटतोय. मला तर काही समजेन असं झाले बघ. राधिका यावर शांत बसली.
तिने रात्री आनंदशी चर्चा केली. आनंद, आपण बाहेरच्या लोकांवर विश्वास नाही ठेवू शकत. आईंची मानसिक स्थिती खराब होते आणि या सगळ्यामुळेच मी एक निर्णय घेतलाय. कोणता निर्णय? आनंदने विचारले. मी ऑफिसमधून पुढील 4 महिन्यांसाठी लॉंग लिव्ह किंवा पॉसिबल असेल तर वर्क फ्रॉम होम घेते. मी स्वतः आईंची काळजी घेईन. हे ऐकून आनंद चक्रावला. राधिका, तू वेडी झाली आहेस का? तुझे प्रमोशन होणार आहे पुढच्या महिन्यात, आणि जर या काळात तू सुट्टी घेतलीस किंवा घरून काम केलंस तर तुझ्या करिअरवर खूप मोठा परिणाम होईल. शिवाय सासूबाईंची अशी सेवा करणे सोपे नाही. त्यांचे कपडे बदलणे, अंथरूण साफ करणे, तू हे कधीच केलेलं नाही आहेस. त्यात तू IT प्रोफेशनल आहेस. राधिका आनंदच्या जवळ गेली आणि अत्यंत समजूतदारपणे म्हणाली, आनंद, करिअर आणि प्रमोशन पुढच्या वर्षीही मिळू शकतो, पण आई जर या काळात मानसिकदृष्ट्या खचल्या तर त्या पुन्हा कधीच उभ्या राहू शकणार नाहीत. जेव्हा मी या घरात आले तेव्हा त्यांनी मला सुनेचे कोणतेही कडक नियम लावले नाहीत. मग आज त्यांना माझी गरज असताना मी माझ्या करिअरचा विचार करू? मला माझं कर्तव्य पूर्ण करू दे. आनंदकडे तिच्या या प्रेमापुढे आणि त्यागापुढे बोलण्यासारखे असं काहीच जर शिल्लक नव्हते. त्याने तिचा हात हातात घेऊन फक्त कृतज्ञतेने डोके हलवले. पुढचे 3 महिने राधिकासाठी एखाद्या तपश्चर्येसारखे होते. तिचे रोजचे वेळापत्रक पूर्णपणे बदलले होते. ती पहाटे 5 वाजता उठायची. सगळ्यात आधी ती स्वयंपाकघरात जाऊन मधुकर रावांच्या पथ्याचा स्वयंपाक आणि सासूबाईंसाठी मऊ दलिया सूप बनवायची. सकाळी 7 वाजता ती सुमनताईंच्या खोलीत जायची. आई, गुड मॉर्निंग. बघा आज किती छान ऊन पडले, असे म्हणत ती खिडकीचे पडदे बाजूला करायची. सुमनताईंना स्वतःचे अंग हलवता येत नसल्याने राधिका अत्यंत कौशल्याने आणि हळवारपणे त्यांना कुशीवर वळवायची. कोमट पाण्याने त्यांचे शरीर पूर्णपणे स्वच्छ पुसून काढायची. सुरुवातीला सुमनताईंना खूप संकोच वाटायचा. आपल्या तरुण सुनेकडून स्वतःची अशी शारीरिक सेवा करून घेणे त्यांना मनाला पटत नव्हते. एक दिवस त्या सुमनताई रडतच म्हणाल्या, राधिका, तू हे सगळं नको करत जाऊस ग. मला फार लाज वाटते. माझी विष्ठा मूत्र तू साफ करावीस. देवाने मला उचललं असतं तर फार बरं झालं असतं. राधिकाने त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणाली, आई, लहानपणी आनंद आजारी पडायचा तेव्हा तुम्ही हेच केलं ना. मग आज तुम्ही माझ्यासाठी आईच आहात. एका मुलीने आईचं केलं तर ते लाज कसली. आणि जर तुम्ही पुन्हा असं मरण वगैरे बोललात तर मी तुमच्याशी बोलणार नाही हं. पूर्णपणे अबोला धरणार. तिच्या या प्रेमळ धमकीने सासूबाईंच्या चेहऱ्यावर हसू उमलायचे. दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेत राधिका लॅपटॉपवर ऑफिसचे कामं करायची. मीटिंग चालू असतानाही जर सासूबाईंच्या खोलीतून खोकण्याचा आवाज आला तर ती माईक म्यूट करून
धावतच जायची. त्यांना पाणी देणे, डॉक्टरांनी सांगितलेली गोळ्यांची मोठी यादी वेळेवर देणे, हे ती एका चार्टवर लिहून ठेवायची आणि त्याप्रमाणे ते तंतोतंत पाळायची. मधुकररावांचे वय झाल्यामुळे त्यांना विस्मरणाचा त्रास सुरू झाला होता. ते अनेकदा एकाच गोष्टीची 10 वेळा चौकशी करायचे. राधिका, सुमनला औषध दिलं का? राधिका, माझ्या चष्म्याची डबी कुठे आहे? तरीसुद्धा राधिका कधीही त्यांच्यावर चिडायची नाही. ती प्रत्येक वेळी हसून त्याच शांततेने उत्तर द्यायची, हो बाबा, दिलं औषध. सप्टेंबर महिन्यात आनंदची मोठी बहीण म्हणजेच राधिकाची नणंद मीरा अमेरिकेहून आईला पाहण्यासाठी भारतात आली. मीराचा स्वभाव थोडा फटकळ आणि संशयी सुद्धा होता. तिला वाटायचे की भारतात राहणारे लोक आईवडिलांची नीट काळजी घेत नाहीत. घरात आल्या आल्या मीराने संपूर्ण घर तपासले. त्यानंतर ती तिच्या आईच्या म्हणजेच सुमनताईंच्या खोलीत गेली. ती बघत होती की खोलीत काही दुर्गंधी येते का, शिवाय आईचे कपडे स्वच्छ आहेत का. पण या उलट तिला खोलीत अजिबात दुर्गंधी आली नाही. उलट तिथल्या अगरबत्तीचा आणि रूम फ्रेशनरचा सुवास दरवळत होता. आईचे अंथरूण पांढरे फेक आणि अतिशय स्वच्छ होते. सुमनताईंच्या चेहऱ्यावरही एक वेगळीच शांतता दिसत होती. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आली. यावेळी सुमनताई वॉकरच्या सहाय्याने स्वतः घरभर फिरू शकत होत्या आणि यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचे ते असलेले पूर्वीचे तेज परत आले होते. लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. संपूर्ण घर आकाशकंदील आणि पणत्यांनी उजळले होते. राधिकाने अत्यंत सुंदर काठाची साडी नेसली होती आणि ती पूजेची तयारी करत होती. तेव्हा सुमनताई हळूहळू चालत हॉलमध्ये आल्या. त्यांच्या हातात सोन्याच्या बांगड्यांचे एक बॉक्स होते. त्या राधिकाच्या जवळ गेल्या. राधिका, त्यांनी आवाज दिला. हो आई, काय पाहिजे? राधिकाने वळून विचारले. सुमनताईंनी तिच्या हातातील पूजेचे ताट बाजूला ठेवले आणि तिच्या दोन्ही हातात त्या सोन्याच्या बांगड्या घातल्या. या बांगड्या कुलकर्णी घराण्याची खानदानी दौलत होत्या, ज्या सुमनताईंना त्यांच्या सासूबाईंनी दिल्या होत्या. राधिका म्हणाली, आई, हे काय? हे तर तुमचे दागिने आहेत. राधिका एकदम अशी चकित झाली होती. सुमनताईंच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांनी राधिकाचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला आणि म्हणाल्या, पोरी, दागिन्यांची किंमत ती काय? तू या 4 महिन्यात मला जे जीवनदान दिलंस त्याची किंमत या जगातलं कोणतंही धन करू शकणारच नाही. मी जेव्हा असहाय्य होऊन बेडवर पडले होते तेव्हा तू माझं बाळ बनवून माझी सेवा केलीस. लोक म्हणतात मुलगा वंशाचा दिवा असतो, पण तू तर या वंशाचा प्रकाश आहेस. तसं बघायला गेलं तर तू सून म्हणून या घरात आलीस, पण आज मी लक्ष्मीच्या या समोर सांगते, तू माझी सून नाहीस,
तर तू माझी सर्वात लाडकी मुलगी आहेस. हे सगळं मागून मधुकरराव आणि आनंद बघत होते. बाबांच्या चेहऱ्यावर एक निवृत्त, सुखी आणि समाधानी मुख्याध्यापकाचे हास्य होते. आनंदचे डोळेही अत्यंत अभिमानाने भरून आले होते. राधिकाने सासूबाईंच्या गळ्यात पडत ती म्हणाली, आई, जर तुम्ही मला पहिल्या दिवसापासून मुलीसारखं प्रेम दिलं नसतं तर कदाचित मी हे करूच शकले नसते. तुम्ही पेरलेलं प्रेमच आज मी तुम्हाला परत देऊ शकले. आपण दोघी मिळून या घराला कायम असंच सुखी ठेवूया. त्या रात्री लक्ष्मीपूजनाच्या दिव्यांच्या प्रकाशात त्या घरातील सासू आणि सुनेचे नाते एका अशा उंचीवर पोहोचले होते जिथे रक्ताच्या नात्यांपेक्षाही भावनांचे, कर्तव्याचे आणि निस्वार्थ प्रेमाचे नाते श्रेष्ठ ठरले होते. कुलकर्णी घराण्यातील मायेची ही सावली कायमची घट्ट झाली होती. प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा.